नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवू कोरियन स्टार्टर चिली गार्लिक पोटॅटो। तशी ही कोरियन डिश आहे, कोरियन स्टार्टर आहे हे, आणि ही डिश इंटरनेटवर खूप व्हायरल झालेली आहे। दिसायला तर एवढी छान दिसते, तेवढीच ती खायला सुद्धा टेस्टी असते। बघून असं वाटत नाही की ही बनवायला इतकी सोपी असेल, पण ही डिश बनवायला इतकी सोपी आहे। आपण जर व्हिडिओ बघितला तर आपल्याला लक्षात येईल खूप सोपी आणि खायला तितकीच टेस्टी। मुलांना तर आजकाल अशाच डिश जास्त आवडतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बनवूया कोरियन स्टार्टर चिली गार्लिक पोटॅटो। हे घेतले आहेत मी 3 मीडियम साइजचे बटाटे। याची साल व्यवस्थित काढून घ्यायची आणि याला धुवून घ्यायचं। याला मी कट करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेत। एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं मी, त्यात टाकते मी अगदी थोडंसं मीठ। या पाण्याला खूप चांगली उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आली, यात आता आपण हे आलू टाकूया। हे आलू आता आपल्याला शिजवून घ्यायचे। हे कुकरमध्ये सुद्धा लावता आले असते, पण कुकरमध्ये काय होतं, हे आलू ओव्हर कुक होतात आणि आपल्याला ओव्हर कुक नाही करायचे, त्याच्यामुळे पातेलीमध्ये ठेवायचे। हे आता शिजले असतील, याला 7-8 मिनिट झाले। बघूया आपण, आपल्याला ओव्हरकुक तर करायचे नाहीये, शिजलेत हे। आता याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं। हे आता गरम असतानाच याला स्मॅश करून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित स्मॅश होणार नाही। तुम्ही चमच्याने किंवा मग स्मॅशरने सुद्धा याला स्मॅश करू शकता। आपल्याला बटाटा अगदी स्मूथ झाला पाहिजे, म्हणून आपण याला चाळणीमध्ये टाकलं। त्याच्यामध्ये थोड्या सुद्धा गाठी नाही राहिल्या पाहिजे। आणि खाली मी एक बाउल ठेवला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे स्मॅश झालेलं बटाट्याचं सगळं पडेल मिश्रण। हे खालच्या साईडला लागलेलं हे सुद्धा आता चमच्याने सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं। हे बटाट्याचं मिश्रण मी मोजलं, हे आहे 1 बाउल भरून। तर आपण 1 बाउल भरूनच याच्यात कॉर्नफ्लॉवर घालायचं। जेवढं बटाट्याचं मिश्रण तेवढंच कॉर्नफ्लॉवर। याला हाताने भिजवून घ्यायचं। लागल्यास थोडंसं पाण्याचा वापर करायचा जर पाणी लागलं तर, आणि पाणी लागतंच याला थोडंसं। आपल्याला पुरीला जसं आपण पीठ भिजवतो, कणिक भिजवतो, त्या टाईपचं आपल्याला भिजवायचं आहे। हा डो तयार करताना मला 1/4 कप पाणी लागलं। पाणी तसं थोडं कमी जास्त लागू शकतं। आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। एक छोटासा गोळा घ्यायचा आणि याला गोल गोल करायचा, थोडा पेड्यासारखं करायचं। खूप जास्त मोठे मोठे करू नका, कारण जेव्हा हे पाण्यामध्ये जातील तेव्हा मग हे आणखी फुलतात, त्याच्यामुळे खूप जास्त मोठे आपल्याला बनवायचे नाही। मी एक काचेची बॉटल घेतली, याला थोडंसं ऑइलमध्ये बुडवायचं। याला आता मशरूमचा शेप द्यायचा आहे आपल्याला। खूप जास्त प्रेस करू नका। अशा पद्धतीने बाकीचे सर्व पोटॅटो मशरूम आपण बनवून घ्यायचे। 2 डिश भरून आपले पोटॅटो मशरूम तयार झाले। एका बाउलमध्ये मी बर्फाचं पाणी तयार करून ठेवते, कारण ते आता आपल्याला लागणार आहे। एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी अगदी उकळू द्यायचं, याला चांगली उकळू येऊ द्यायची। त्याच्याशिवाय आपण ते पोटॅटो मशरूम याच्यामध्ये टाकायचे नाही, ही मात्र एक टीप आहे। आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये हे मशरूम टाकून द्यायचे, पोटॅटो मशरूम। गॅस कमी करायचा नाही। एका वेळेस फक्त एकाच डिश मधले बसले, त्याच्यामुळे मी तेवढेच टाकले आणि एक डिश बाकी ठेवली। खूप जास्त याच्यामध्ये गर्दी करायची नाही, कारण ते छान शिजले पण पाहिजे। आणि याला तोपर्यंत हलवायचं नाही, हे जोपर्यंत आता स्वतःहून वर येत नाही। हे शिजले की ऑटोमॅटिक वर येतील, समजून घ्यायचं हे झाले म्हणून। दुसरी बॅच मी नंतर टाकणार।
हे बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये ते वर येतात आहे. सगळे वर येऊ द्यायचे म्हणजे समजायचं ते झाले. खूप साधी सोपी पण छान खायला टेस्टी डिश आहे. मुलांना तर हे असं चटरपटर खायला खूप आवडतं आणि आजकाल इंटरनेटवर ही डिश खूप व्हायरल होत आहे. बनवायला तर अतिशय सोपी आहे. खूप कमी साहित्य लागतं. बघितलं आपण. याला थोडंसं हलवून शकतो आता आपण. खूप जास्त शिजवायचे नाही याला, 2 मिनिट अगदी बस. आता हे छान शिजले. गॅस बंद करायचा आणि हे काढून घेऊ आपण. मी दुसरी बॅच टाकते आता याच्यामध्ये. बस हे दुसरे सुद्धा उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे. दोन्ही बॅच मी गरम पाण्यामधनं काढून घेतल्या. बघू शकाल आपण किती क्यूट दिसतात ते अगदी. ह्याला आता आपण बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचं जे तयार करून ठेवलंय. बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि छान असे घट्ट बनतात. याला पुन्हा थंड पाण्यामधनं बाहेर काढून घ्या एका डिशमध्ये किंवा बाउलमध्ये. हे एका साईडला आता ठेवून देऊ आणि याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा. एका बाउलमध्ये मी घेतला आहे 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस, थोडेसे स्प्रिंग ऑनियन म्हणजे पातीचा कांदा, 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा टीस्पून पिठी साखर. टेस्ट बॅलन्स करायसाठी हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. एका पॅन मध्ये आपण घालूया आता थोडंसं तेल, कमीत कमी 2 टेबलस्पून. यात टाकायचं 1 टेबलस्पून बारीक कापलेला लसण. लसण या डिश मध्ये जास्त वापरला जातो. त्याला थोडंसं होऊ द्यायचं आपल्याला आणि हे मिश्रण आपल्याला नंतर टाकायचंय. आपण जो मसाला तयार केला त्याच्यावर हे मिश्रण आपल्याला टाकायचंय. आता हा तडका गरम असतानाच आपण त्या मसाल्यावर टाकूया. हे पुन्हा एकदा छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या. या पोटॅटो मशरूमवर आता हा मसाला सगळा टाकून द्यायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक बाईटला मसाला लागला पाहिजे. यात टाकते मी आता थोडेसे सफेद तीळ. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल. थोडासा स्प्रिंग ऑनियन. तयार झाले आपले मशरूम पोटॅटो. याला आता सर्व करायचं. तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा. बनवायला अतिशय सोपी ही डिश. सर्वांना नक्की आवडेल. धन्यवाद.